स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी 12वी वर्गाला आहेत आणि जे परीक्षा देणार आहेत, फेब्रुवारी महिन्यात जे परीक्षा देणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना मग कोणतीही फॅकल्टी असो, 12वी कॉमर्स असो, आर्ट असो, सायन्स असो, या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना BBA BCA करायचं आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला BBA BCA करायसाठी आतापर्यंत कोणतीही एक्झाम होत नव्हती. म्हणजे 2 ते 3 वर्ष झाले हे CET सुरू झालेली आहे आणि CET दिल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही BBA ला किंवा BCA ला कोणत्याही कॉलेजला प्रवेश मिळत नाही. प्रत्येक हायर एज्युकेशन साठी असणारं संपूर्ण एज्युकेशन असणारं हे सर्वांकरिता विद्यार्थी मित्रांनो CET आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना CET असते हे माहित नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षी सुद्धा घोळ झालेला आहे. आणि गेल्या वर्षी ही CET आणि म्हणजे BBA आणि BCA ची जी CET आहे सर्वात लेट झालेली होती आणि ऍडमिशन प्रोसेस सुद्धा लेट झालेली होती. विद्यार्थी मित्रांनो, ते शासनामुळे झालेली होती. परंतु यावर्षीची जे काही डेट आहे ते डेट आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही आतापासून सुरू झाली आहे, म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग याची जी परीक्षा आहे ती परीक्षा कधी आहे तर BBA आणि BCA ची जी काही एंट्रन्स एक्झाम आहे ही एंट्रन्स एक्झाम 1, 2 आणि 3 एप्रिलला होणार आहे. मग आता 12वीची परीक्षा तुमची 11 फेब्रुवारी पासून आहे. मग आपल्याकडे नंतर जे काही असणार आहे ते मार्च महिन्याभर तुमचा पेपर असणार आहे, म्हणजे 15-12 मार्च पर्यंत तुमचे पेपर असणार आहेत. मग तुमच्याकडे मिळालेला जो वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या वेळेमध्ये तुम्हाला CETचा अभ्यास करायचा आहे. मग CETचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की रिजनिंग, ऍप्टिट्यूड ह्या सर्व विविध विषय त्या ठिकाणी येत असतात. आणि हा जो पेपर आहे या पेपरमध्ये स्कोरिंग नुसार म्हणजे गुणवत्तेनुसार तुम्हाला ते कॉलेज अलॉट म्हणजे होणार आहे. मग याकरिता विद्यार्थी मित्रांनो ही जी BBA BCA ची जी कॉलेजेस असतात, ही BBA BCA ची जे कॉलेज आहेत हे कॉलेज जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. उपजिल्हा म्हणजे जे काही विभाग आहेत त्या विभागाच्या लेवलला असतात. आणि नागपूर सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी अशा ठिकाणी सुद्धा ही कॉलेजेस असतात. मग ग्रामीण भागामध्ये ही कॉलेजेस कमी आहे. मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना BBA BCA करायचे नाही का? मग त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडतो की BBA BCA जे करायचं असेल तर फीस खूप मोठी फीज असते, 20,000 30,000 रुपये फीज असते. दुसरा एक प्रश्न पडत असतो त्यांना की मग राहायचं कुठं? मग राहायचं कुठं आणि खायचं कुठं? राहण्याची जर व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी होत असेल, खाण्याची व्यवस्था होत असेल, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी पालकांना सुद्धा पडतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा पडतो. आणि याची माहिती विद्यार्थ्यांना नसते, पालकांना नसते, शिक्षकांना नसते. त्यामुळे कोणीही याच्यावरती मार्गदर्शन करत नाही, सल्ला सुद्धा देत नाही. तर याकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो, की BBA BCA जर तुम्हाला करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था आपण मोफत तुम्हाला शासकीय योजनेच्या माध्यमातून सल्ला देण्याचं काम आपण या माध्यमातून करणार आहोत. आणि याकरिता तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली जबाबदारी आपल्याला मार्गदर्शन, प्रवेशापर्यंतचं मार्गदर्शन, CETचं मार्गदर्शन, नंतर वसतिगृहाचं मार्गदर्शन, सोबतच इतर वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही तर इतर ज्या योजना आहेत त्याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आपण देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग लक्षात घ्या, BBA BCA ची तुम्ही CET दिली, तुमचा नंबर जर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी लागला तर मग राहण्याची व्यवस्था कशी होईल? मग राहण्याची व्यवस्था हे लक्षात घ्यायचं आहे की राहण्याची व्यवस्था तुम्हाला समाज कल्याणचं वसतिगृह आहे, जे SC विद्यार्थी असतील त्यांना समाज कल्याणचं वसतिगृह उपलब्ध असते. नंतर जे OBC विद्यार्थी आहेत त्यांना इतर मागास वर्गाचं जे वसतिगृह सुरू झाले ते मिळते. नंतर आदिवासी विद्यार्थी असेल तर आदिवासी विद्यार्थ्यांनाही त्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळते. मग या विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी मिळत आहे. परंतु मग ST, मग NT, VJNT आणि SBCचं काय, EWHचं काय? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग जे नवीन स्थापन झालेला आहे यांच्या माध्यमातून ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 वसतिगृह, 100 विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू केलेलं आहे. मग इथे सुद्धा आपल्याला प्रवेश मिळते. मग गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. म्हणजे 12वीत तुमचे जे काही टक्के असणार आहेत त्या 12वीच्या टक्क्यावरती तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळते. विद्यार्थी मित्रांनो, मग इथे जर प्रवेश मिळाला नाही तर काय? मग इथे जर प्रवेश मिळाला नाही तर तुमच्यासाठी जे OBC विद्यार्थी आहे, VJ आहेत, NT आहेत, नंतर SBC आहे, या विद्यार्थ्यांना जर वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी आधार नावाची योजना आहे. मग तिचं नाव आहे दाननिवृत्ती सावित्रीबाई आधार योजना. मग या योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही ते विद्यार्थी मग रूम करून राहतील. मग रूम करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे कुठून मिळणार? तर शासन त्याला सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या नावानं पैशांना आधार देत असते. मग आधार स्वरूपात किती दिले जाते? तर आधार स्वरूपात 60,000 रुपये वर्षाची त्या विद्यार्थ्यांना दिलं जात असते. म्हणजे हा विषय क्लिअर झालेला आहे. म्हणजे मोफत मिळत आहे, म्हणजे राहण्याची पण व्यवस्था मिळेल, म्हणजे हॉस्टेलमध्ये नाही मिळालं तर राहण्यासाठी पण आपल्याला
भाड्याचं निर्वाह भत्त्याची व्यवस्था आपल्याला शासनाने केली आहे. मग एससी विद्यार्थ्यांनी काय, तर एससी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी स्वाधार नावाची एक योजना आहे. आपल्यासाठी वसतिगृहात जर नंबर लागला नाही तर स्वाधार नावाची योजना आहे. मग त्या स्वाधारचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जे रूम करून राहत असतील त्या विद्यार्थ्यांना मात्र 60,000 रुपये वर्षाला मिळणार आहे. मग एसटी विद्यार्थी आहे, मग त्यांना प्रश्न पडला असेल की आमच्यासाठी काय, तर तुमच्यासाठी सुद्धा वसतिगृह आहेत. वसतिगृहात जर तुम्हाला बीबीए बीसीए करताना जर नंबर लागलेला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांना स्वयं नावाची योजना आहे. तिचं पूर्ण नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, ज्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा वर्षाला 60,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे कोणत्याही जाती ओपन जर सोडली तर इतर सर्व जातींसाठी सर्व जमातींसाठी विद्यार्थी मित्रांनो सोयी सुविधा उपलब्ध आहे, शासकीय योजना उपलब्ध आहे. प्रश्न पडतो आणि प्रश्न असा आहे की आपली अज्ञानता या असल्यामुळे पोरं बीबीए करत नाही किंवा बीसीए करत नाही, पैसे लागतात म्हणून त्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी शिकायला जात नाही. विद्यार्थी मित्रांनो या सर्व योजनेच्या माध्यमातून आपण राहणे आणि खाण्याची मोफत व्यवस्था मात्र करण्यासाठी आपल्यासाठी बांधील आहोत. आम्ही आपलं कर्तव्य समजून आपल्यासाठी मदत करण्यासाठी तयार आहोत. फक्त तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या ग्रुपला शेअर करा, आपल्या कॉलेजच्या शिक्षकांना शेअर करा, प्राध्यापकांना शेअर करा, जेणेकरून गरीब होतकरू ग्रामीण भागातील विद्यार्थी, पैशामुळे न शिकणारा विद्यार्थी तो शहरात येऊन शिक्षण घ्यावं हाच एक याच्या मागचा उद्देश आहे. आणि आपल्यासाठी बांधील आहोत आपण की आपल्यासाठी मदत करायसाठी. त्याकरिता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे आणि स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामची सुद्धा ग्रुपची लिंक आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बीबीए बीसीए करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आवर्जून मदत मागा, आवर्जून मार्गदर्शन मिळेल. कारण तुम्हाला मदतीचं सर्वात मोठं आव्हान असते की मदत करणारा कोणी नाही, मार्गदर्शन करणारा कोणी नाही, राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी या सर्व गोष्टी करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे या सर्व गोष्टी देणं शक्य आहे आणि आपण त्या गोष्टी करू शकतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि महाराष्ट्रातला कोणताही गोरगरीब एससी एसटी ओबीसी विजय एनटी या सर्व विद्यार्थ्यांना सर्व संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त तुमचा एक फोन आणि तुम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा जो व्हिडिओ आहे माझा, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मात्र आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कळवा आणि सर्वत्र व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला पुढील अपडेट करिता मात्र विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद.